कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये येणार आहेत। आपल्या सगळ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी की आपलं एअरपोर्ट चालू करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल सरकारनं टाकलेलं आहे। टर्मिनल बिल्डिंगचं 100 कोटीचं टेंडर मंजूर झालेलं आहे। त्या कामाचा शुभारंभ देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट, वयोश्री योजनेचे फॉर्म महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हे रत्नागिरी जिल्ह्यानं भरलेले आहेत, त्याचा देखील आढावा मी घेतलेला आहे। आणि जो सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे आपली आरोग्य यंत्रणा, या आरोग्य यंत्रणेच्या संदर्भामध्ये देखील मी आढावा घेतला। आणि ज्यावेळी मेडिकल कॉलेज सुरू झालं त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 डॉक्टर होते। आज त्या डॉक्टरांची संख्या सगळे वैद्यकीय अधिकारी धरून 9 आणि 21 अशी 30 झालेली आहे। त्याच्यामुळे जे मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की 2 वर्षामध्ये मेडिकल फॅसिलिटीमध्ये आमूलाग्र बदल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, त्यातलंच एक पाऊल आहे। मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो। सिव्हिल हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अपग्रेडेशनसाठी 25 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, त्याची देखील प्रचिती आपल्याला आली असेल। सिव्हिल हॉस्पिटल 2 माध्यमांतून चालवलं जातं, वैद्यकीय महाविद्यालय आणि CS या दोघांबरोबर बैठक झाली। आज डेप्युटी डायरेक्टर देखील या बैठकीला आलेले होते। माझ्याकडे 21 डॉक्टरांची यादी देखील आहे, मी आपल्याकडे देतो, जे मेडिकल कॉलेजमधून आता सिव्हिल हॉस्पिटलला काम करत आहेत। भूलतज्ञ जे होते त्यांचा देखील प्रश्न निकाली निघालेला आहे। कारगुले नावाचे भूलतज्ञ जे आहेत ते या ठिकाणी आता रुजू होतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जानेवारीपासून जुलैपर्यंत हाडांच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे 243 झालेल्या आहेत, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया 539 झालेल्या आहेत, जनरल सर्जरी 328 झालेल्या आहेत आणि स्त्रीरोग व प्रसूतीसाठी 626 झालेले आहेत। हे मी का सांगतोय, ते एकच बाजू सांगितली जाते। आंदोलन करणं मी समजू शकतो, पण एखादी गोष्ट उद्या होणार आहे हे कळल्यानंतर वृक्षारोपण करणं हे देखील रत्नागिरीकर समजू शकतात। त्याच्यामुळं ही जी आकडेवारी आहे ही 6 महिन्यातली आकडेवारी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नक्की काय काय झालं। आज अजून एक निर्णय आम्ही घेतला की कामथे आणि राजापूर या 2 ठिकाणी प्रायव्हेट कंपनीला बरोबर घेऊन शासकीय दरामध्ये सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। रत्नागिरीमध्ये MRI युनिट असलं पाहिजे, MRI देखील झाला पाहिजे, यासाठी बांधकाम सुरू झालेलं आहे। MRI देखील आता भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये होणार आहे। दापोली असेल, चिपळूण असेल, पाली ग्रामीण रुग्णालय असेल, या ठिकाणी ब्लड बँक असावी, यासाठी देखील पैसे देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे। आणि आज आपल्याकडे ब्लड बँक जी आहे ती फक्त बिल्डिंगमध्ये आहे, तर ती मोबाईलवर असावी, यासाठी DPCतनं मोबाईल ब्लड बँक व्हॅन ही देखील आज आम्ही मंजूर केलेली आहे। आज अजून एक आरोग्य क्षेत्रातला फार मोठा निर्णय जो महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याने घेतला आहे। ते म्हणजे प्री डिटेक्शन कॅन्सर टेस्ट ही आता सगळ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचे 1 युनिट असेल, उपजिल्हा रुग्णालयामध्ये 1 युनिट असेल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 युनिट असतील। आणि असं पूर्ण जिल्ह्याच्या स्तरावर कॅन्सर डिटेक्शन युनिट जी आहे हे देणारा रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यानंतर रायगड जिल्हा हे 2 जिल्हे ठरणार आहेत, जेणेकरून हा जर कॅन्सर सुरुवातीलाच डिटेक्ट झाला तर त्या महिला भगिनीचं आयुष्य वाचू शकतं, तिला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळू शकते। यासाठी हा एक निर्णय आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही घेतलेला आहे। मेडिकल कॉलेजला 10 कोटी रुपये आजच औषधांसाठी मी उपलब्ध करून दिलेले आहेत। CS ना 8 कोटी रुपये औषधांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि पाली RH जे आहे ते अपग्रेडेशन करण्यासाठी, टॉमा केअरसाठी करण्यासाठी 23 कोटी रुपये शासनानं मंजूर केलेले आहे, त्याचं देखील काम सुरू होतं।